आपण ज्या वेळेला आपल्या बाळांना बेसिकच्या गोष्टी शिकवतो आणि ते त्यात फेल होतात, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की तू का करू शकत नाहीयेस, तू का होत नाहीये तुला हे सगळं, तू माठ आहेस का, तू ढ आहेस का, किंवा तू मूर्ख आहेस का, असंही आपण खूप वेळा आपल्या मुलांना बोलतो. तर हे योग्य आहे का अयोग्य आहे? का आपली मुलं छोट्या छोट्या गोष्टी अचीव करू शकत नाहीत आणि काही काही मुलं इतकं छान स्पर्धेमध्ये हुशार असतात किंवा अभ्यासामध्ये हुशार असतात किंवा कमी वयामध्ये खूप साऱ्या मोठ्या मोठ्या गोष्टी अचीव करतात, तर असं का होतं बरं? तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेअर करतात नक्की बघा. नमस्कार, मी आहे सिद्धी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलमध्ये आपण पेरेंटिंग टिप्स, बेबी केअर, बेबी प्रोडक्ट्स आणि बेबी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी घेऊन येत असतो, ज्याने तुमचं आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग खूप छान होईल आणि तुमची पेरेंटिंग जर्नी खूप सोपी होऊन जाईल. त्यामुळे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि नवीन पालकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्यांनाही आपली मदत होऊ शकेल त्यासाठी. चला तर मग जाणून घेऊ. असं काय आहे की आपली मुलं छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा अचीव करू शकत नाही आणि काही काही मुलं खूप कमी वयात खूप काही मिळवू शकतात किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये, एखाद्या कलेमध्ये खूप हुशार असतात. असं का असतं बरं? तर त्याच्या मागे 3 गोष्टी आपल्याला पडताळणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे बिहाइंड द सीन, दुसरं आहे क्षमता आणि तिसरं आहे आपण आपल्या बाळासाठी काय करू शकतो. तर सगळ्यात पहिला आहे बिहाइंड द सीन. तर बिहाइंड द सीन आपल्याला का गरजेचं आहे? कारण आपण एखाद्या बाळाला बघतो, त्याचं शिस्तप्रिय असणं आपल्याला खूप आवडतं, त्याचा स्वभाव आपल्याला खूप आवडतो, पण आपण कधी हे बघत नाही की त्या बाळाचा स्वभाव तसा का आहे. कदाचित त्या बाळाचे आई वडील किंवा त्या बाळाचं घरामध्ये वातावरण तसं असेल, म्हणून ते बाळ एवढं छान शिस्तप्रिय आहे किंवा एवढा छान त्या बाळाचा स्वभाव आहे. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. त्यासाठी लागतो तो म्हणजे सराव. हा, कोणतीही गोष्ट सरावाने शक्य होऊ शकते. मग ते आपल्या बाळाचा स्वभाव असो किंवा आपल्या बाळाची हुशारी असो. आज 2 सालची मुलं म्हणजेच 2025 मधली लहान लहान मुलं असो किंवा टीनेजर असो, एवढी हुशार पिढी आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मग एवढ्या हुशार पिढीला कसं आपण साथ द्यायची, कसं त्यांना पुढे न्यायचं, हेच आज आपण बघणार आहोत. तर आता 2025 मध्ये तर सगळीच मुलं अतिशय हुशार आहेत. आपापल्या योग्यतेनुसार, आपापल्या क्षमतेनुसार खूप हुशार आहेत. मग आपल्याला असं का वाटतं की आपली मुलं कुठेतरी मागे पडत चालली? कारण आपण आपल्या मुलांना कसं सांभाळतो, कसं त्यांना वातावरण देतो, काय त्यांना घडवतो, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण जर आपण त्याच जुन्या गोष्टी किंवा त्याच गोष्टी रोज रोज करत राहिलो, वेगळं काहीच केलं नाही, तर आपल्या मुलांचा विकास कधीच होऊ शकत नाही. आणि हो, ही रियालिटी आहे. का? कारण की आपण जर स्वतः उठलो, जेवलो, झोपलो ह्याच गोष्टी करत राहिलो आणि बाळ मोठं होईल, शाळेमध्ये जाईल, त्याच्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी येतील, त्या गोष्टी शिकेल, अशा गोष्टी आपण रोज जर ढकलत राहिलो, तर आपल्या बाळाची कधीच प्रगती होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट खरी आहे. आणि ही गोष्ट मी स्वतः बोलत नाहीये, कारण खूप पालक असाच विचार करतात की बाळ आहे, बाळाचं बालपण आहे, त्याला एन्जॉय करू दे, आपल्याला एवढी काय घाई आहे की बाळाचं बालपण आपण हिरावून घ्यावं. तर मी तुम्हाला सांगेन की बाळाचं बालपण कुठेच हिरावलं जात नाही. म्हणजे कलेमध्ये एवढे सुंदर सुरेख असतात किंवा शिस्तप्रिय असतात, त्यांचं बालपण पण हिरावलं जात नाही, आपल्या बाळाचं बालपण हिरावलं जातं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये निर्माण करतो की आपण जर असं वागलो तर आपल्या बाळाचं बालपण हिरावलं जाईल. बालपण म्हणजे काय आहे? त्यांना निवांतपणे खेळू द्या, त्यांना फिरू द्या, त्यांना जे काही करायचंय ते करू द्या, मोकळेपणाने चुका सुद्धा करू द्या. का? कारण त्यांच्या चुकांनी ते शिकत आहेत, ते घडत आहेत. मग त्यावेळेला आपण एखाद्या बाळाला खूप छान कला सादर करताना बघतो. जसं मी सांगते, जर आपण एखाद्या बाळाला खूप छान गायन करताना ऐकलं, हा, तर आपल्याला असं वाटतं, हो, किती छान हे बाळ गात आहे, किती गोड गात आहे ना, आणि किती लहान आहे हे,
असं आपल्याला वाटतं, असे आपल्या मनात विचार येतात आणि आपल्याला त्या बाळाचं खूप कौतुक वाटतं. खरं तर त्या बाळाचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा अजून कोणतरी असेलच, जे त्या बाळाला इतकं छान त्या बाळावरती गायनाचे संस्कार करत असतील किंवा गायनाचा सराव करून घेत असतील. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट प्रॅक्टिस केल्याशिवाय होत नाही, सराव केल्याशिवाय होत नाही. बाळ हे खूप निरागस असतं. त्याला ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट त्याच्या समोर आणतो, ज्यावेळेला त्याला शिकवतो, त्यावेळेला त्या बाळाला ती गोष्ट येते. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या बाळाला यावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्या गोष्टीचा रोज तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण, जर एखादी व्यक्ती खूप छान चित्र काढत असेल तर तुम्ही बोलाल की वा, किती सुंदर चित्र काढते बाळ हे. पण त्याच्या मागे खूप वर्षाचा सराव असतो. कारण जर तुमचं बाळ नुसतंच 1 वर्षाचं झालंय, 2 वर्षाचं झालंय, तुम्ही तुमच्या बाळाला काय देताय हातामध्ये ते पण खूप गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या बाळाला पुस्तकं दिलात तर नक्कीच त्या अभ्यासाची गोडी लागेल, त्याला अभ्यासामध्ये हुशार होईल. जर तुम्ही तुमच्या बाळाला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन दिलात, रोज त्याला चित्र काढू दिलात, ज्याला जिथे रंगवायचं आहे तिथे रंगवून दिलात. जसं की लहान मुलं, त्यांना कळत नाही की पेन पेपर घेऊन पेपरावरतीच लिहायचं असतं किंवा पेपरावरतीच रंगवायचं असतं, रंग भरायचे असतात. त्यांना हातामध्ये पेन्सिल भेटो, खडू भेटो किंवा कोणतीही गोष्ट भेटो, ते मस्तपैकी दिवा रंगवणं, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चित्र काढणं, त्रिकोण काढणं, चौकोन काढणं, गोल 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 करून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी लहान बाळं, 1-2 वर्षाची बाळं करतच असतात. जर तुम्ही त्यावेळेला तुमच्या बाळाला म्हणालात नाही, हे नाही करायचं, तर तुमचं बाळ पुन्हा त्या गोष्टीला नाही करणार. तुम्हाला तुमच्या बाळाला समजावणं गरजेचं आहे की बाळा, हे इथे नाही करायचं, तुला जे काही करायचं आहे ते पेन पेपर घे आणि त्याच्यावरती तू तुझं चित्र काढ. तुला एखादी हत्ती काढायचं, एखादा ससा काढायचा, तू त्याच्यावरती काढू शकतोस. असं करून जर तुम्ही तुमच्या बाळाला योग्य प्रोत्साहन दिला, सराव दिला, तर नक्कीच तुमचं बाळ त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होईल. घराचं वातावरण, तुमचा स्वभाव हे लहान मुलांवरती खूप परिणाम करतं. तुम्ही कसे आहात, तुम्ही किती कष्ट करता, तुम्ही किती हार्ड वर्किंग आहात, किती हुशार आहात आणि किती तुमच्या कामाला महत्त्व देता, त्यानुसारच तुमचं बाळ देखील तुमच्या कामाला महत्त्व देईल. तुमच्या गोष्टीला, तुमच्या सांगण्याला तेवढंच महत्त्व देईल आणि तुमच्याकडे तेवढंच लक्षपूर्वक राहील. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्यापासून सुरू होते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस करा. कारण जे तुम्हाला इम्पॉसिबल वाटतं ती गोष्ट तुम्ही सरावाने खरी करून दाखवू शकता आणि तुमचे मुलंही खरी करून दाखवू शकतात. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखादं बाळ खूप छान वाटेल किंवा स्वभाव खूप छान वाटेल, त्यावेळेला त्या बाळाच्या आई वडिलांना आणि त्याच्या घरच्या वातावरणाला जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण त्याने तुम्हाला खूप मदत होऊ शकेल. दुसरं आहे क्षमता. तर प्रत्येक बाळाची क्षमता, प्रत्येक बाळाची योग्यता ही वेगळी असते. कारण जगातलं प्रत्येक बाळ हे युनिक असतं, प्रत्येक बाळ हे वेगळं असतं. म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 2 बाळं असतील तर त्या 2 बाळांचा स्वभाव वेगळा असू शकतो, त्या 2 बाळांची क्षमता वेगळी असू शकते. म्हणजेच एक बाळ खूप छान हुशार आहे तर दुसऱ्या बाळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती खूप छान आहे, ते बाळ कधीच आजारी पडत नाही किंवा लवकर आजारी पडत नाही. अशा 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला एका घरामध्येच दिसून येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक बाळाची क्षमता आणि प्रत्येक बाळाची योग्यता वेगळी असते. मग तुम्हाला त्याचं काय करायचं? ठीक आहे, मग आम्ही काय करू शकतो? तर तुमचं बाळ कोणत्या गोष्टीमध्ये चांगलं आहे ते बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. खूप वेळा असं होतं की काही बाळं स्पर्धेमध्ये खूप हुशार असतात तर काही बाळं शिक्षणामध्ये खूप हुशार असतात. तुमचं बाळ कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला प्रोत्साहन देऊ शकता, त्याचं आयुष्य घडवू शकता आणि त्याला जे काही करायचंय ते तुम्ही त्याला करून घेऊ शकता. आता बघूया, आपण पालक म्हणून काय करू शकतो बरं? आपण काय केलं पाहिजे? नवीन पालक म्हणून खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे चॅलेंजेस आपल्या समोर येत असतात. त्यावेळेला आपली खूप चिडचिड सुद्धा होत असते की नेमकं काय करायचं, छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या बाळांना कशा समजवायच्या.
खूप मोठं टास्क असतं आपल्या बाळांना समजवणं, त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेणं, ज्या वेळेला तुम्ही एकटे असता किंवा तुम्ही नवीन पालक असता. मग काय करायचं बरं? सगळ्यात पहिला शांत राहायचं. तुमच्या अपेक्षा काय आहेत बाळांकडून आणि तुमचं बाळ कोणत्या गोष्टीमध्ये हुशार आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. खूप वेळा असं होतं की आपलं बाळ ज्या गोष्टी आपल्याला हवेत करून त्या गोष्टीमध्ये हुशार नसून दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याला आवड असू शकते किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये बाळ हुशार असू शकते. मग त्याचा तुम्ही तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. म्हणजेच असं की काही काही मुलं स्टोरी टेलिंगमध्ये खूप छान असतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या बाळाला सांगितली तर ती तुमच्या बाळाच्या लक्षात राहते आणि स्टोरी टेलिंगचा तुमच्या बाळाला खूप मदत होऊ शकते. स्टोरी टेलिंगची तुमच्या बाळाला खूप मदत होऊ शकते. का? कारण गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात, त्यांना त्या गोष्टीतून काय शिकायला भेटलं तेही कळतं. चांगलं वाईट खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकता गोष्टींच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळांना गोष्टी सांगू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचं आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग ठीक नाही तर तुम्ही तुमचं आणि तुमच्या बाळाचं बॉन्डिंग ठीक करू शकता. लहान मुलांना सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे शेड्यूल. हां, लहान मुलांचं जर टाइम टेबल योग्य असेल तर त्यांचा विकास सुद्धा खूप चांगला होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या बाळाचं टाइम टेबल बनवू शकता. म्हणजेच बाळ कधी उठणार, कधी जेवणार, कधी झोपणार. त्याने काय होतं, बाळ झोपलं, वेळेवर जेवलं, वेळेवर झोपलं तर तुम्हाला सुद्धा वेळ भेटतो स्वतःसाठी थोडं रिलॅक्स व्हायला. आणि मग तुम्हाला जे कोणत्या गोष्टी खूप टफ वाटतात, खूप चॅलेंजिंग वाटतात त्या गोष्टी हळूहळू सोप्या होऊन जातात. मला एक बाळ आहे 2 वर्षाचं, त्यामुळे मी माझ्या अनुभवाने सांगते. खूप वेळा आपण आपल्या बाळाच्या वेळा चुकवतो आणि मग बाळ टँट्रम शो करायला लागतं किंवा खूप साऱ्या गोष्टी अवघड होऊन जातात आणि आपला दिवस खूप कठीण जातो. मग अशा वेळी आपल्याला काय करायचंय, आपल्या बाळाचं जे काही शेड्यूल आहे, जे काही टाइम टेबल आहे, सगळ्या गोष्टी वेळेत होणं खूप गरजेचं आहे. त्याचा अजून एक फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या बाळाला नवीन चॅलेंजेस देऊ शकता, नवीन गोष्टी त्यांच्याकडून सराव करून घेऊ शकता, खूप छान त्यांच्याकडून चित्र काढून घेऊ शकता, खूप छान त्यांना स्टोरी टेलिंग करू शकता. तुमचं बाळ जर कमी बोलत असेल तर ते खूप छान बोलायला लागू शकते का. अजून खूप साऱ्या गोष्टी तुमच्या बाळाला शिकायच्या आहेत आणि त्यासाठी लागणारी उत्साह, त्यासाठी लागणारी एनर्जी तुमच्या बाळाला फक्त शेड्यूल केल्याच्या नंतरच भेटू शकते. आणि असं अजिबात होत नाही की तुम्ही तुमच्या बाळाला एखादी गोष्ट करून घेत आहात तर त्याचं बालपण कुठेतरी हिरावलं जात आहे, असं नाही. प्रत्येक गोष्ट टायमावर होणं ही एक चांगली सवय आहे आणि त्याने तुमच्या बाळाचा विकासच होऊ शकतो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. खूप वेळा पालक असे विचार करतात की ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला काय फायदा, आम्ही का करायच्या, आमचं बाळ तर आता शाळेला जात आहे किंवा आमची मुलं खूप हुशारच आहेत, तर आम्हाला या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे. तर जे कोणी नॉर्मल पेरेंट्स आहेत ते असेच विचार करतात. पण ज्या पेरेंट्सच्या खूप साऱ्या आपल्या मुलांकडून अपेक्षा आहेत, आपल्या मुलाने काहीतरी मोठं करावं असे स्वप्न आहेत, ते पालक आपल्या मुलांसाठी धडपड करत असतात आणि आपल्या मुलांसाठी खूप साऱ्या गोष्टी शिकत असतात. कारण त्यांना माहीत आहे की 0 ते 3 वर्ष हे जे गोल्डन पिरियड आहे त्यामध्ये लहान मुलं खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतात. खूप सारे बेसिक गोष्टी आहेत त्या त्यांना जमल्या तर त्यांचं पुढचं आयुष्य खूप सोपं होतं. त्यामुळे खूप सारे पालक पेरेंटिंगचे कोर्सेस करत आहेत. खूप सारे पालक पेरेंटिंग काय असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जर तुम्हालाही असा कोणता कोर्स करायचा असेल तर थांबा, मी एक सिरीज घेऊन येत आहे. नक्की सांगा की त्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वात पहिला काय बघायला आवडेल. लवकरच ती सिरीज घेऊन येत आहोत जी तुम्हाला नॉर्मल पॅरेंट्स पासून सुपर पॅरेंट्स बनवू शकेल. त्यामुळे सिरीजची वाट बघा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ टाकल्यावरती लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.